नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण बघूया ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन याविषयी आपण पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आहे की इथे जो स्ट्रक्चर मी काढलेला आहे, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशी होते. सो व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? तर या अगोदर मी तुम्हाला सांगितलंय ट्रान्सक्रिप्शन मीन्स इट इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन इफ यू लर्न हियर. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? सिंथेसिस ऑफ mRNA as per the nucleotide sequence present on DNA molecule. लक्षात घ्या, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आहे. सो इट इज द प्रोसेस, means the synthesis of mRNA as per the nucleotide sequence present on DNA molecule. आता आपण डीएनए मॉलिक्यूल विषयी मागच्या तासिकेत, मागच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितले होते. द स्ट्रक्चर ऑफ डीएनए त्याच्यानंतर त्या डीएनए वरील जो सिगमेंट असतो त्याला आपण जीन्स म्हटलेला आहे. जो आपले हेरिडेटिक कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम करतात. डीएनए वरील जो सिगमेंट असतो, सो दॅट इज अ फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ डीएनए, दॅट इज कॉल्ड जीन्स. अँड दॅट जीन्स कॅरी द बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन मध्ये नेमकं काय होते? नाव कम टू द पॉइंट हिअर. आपण या ठिकाणी मेन मुद्द्याकडे येऊया की या ठिकाणी हा जो चित्र काढलेला आहे, लक्षात घ्या, हा चित्र न्यूक्लियस आहे. त्या अगोदर तुम्हाला हा चित्र जर लक्षात येत असेल तर लक्षात ठेवायचं की सेल आपण बघितलं होतं, सेलमध्ये न्यूक्लियस बघितलं होतं. न्यूक्लियस मध्ये आपण या ठिकाणी क्रोमॅटिड, त्याच्यानंतर क्रोमोझोम, डीएनए स्ट्रक्चर आपण बघितलेला होता. आणि डीएनए स्ट्रक्चर मधील जो सिगमेंट आहे, कॅरेक्टर कॅरी करणारा, त्याला आपण जीन्स म्हटलेलं होतं. तर या ठिकाणी खास करून डीएनए हे इथे आपण या ठिकाणी या न्यूक्लियस मध्ये डीएनए बघितलं होतं. लक्षात आलं असेल तुम्हाला. या डीएनए पासून एमआरएनए म्हणजे या डीएनए ला जर प्रोटीन तयार करायचं आहे, लक्षात घ्या, आपण ही जी प्रोसेस बघत आहोत सेंट्रल डोग्मा, या सेंट्रल डोग्मा मध्ये आपण काय बघितलं होतं की या डीएनए पासून आरएनए तयार होईल आणि आरएनए पासून शेवटी प्रोटीन तयार होतं. लक्षात घ्यायचं आहे, प्रोटीन तयार होतात इथे. means the process of protein synthesis from RNA, from DNA through RNA. म्हणजे प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस कोणाच्या माध्यमातून? आरएनएच्या माध्यमातून. कोणाकडनं? डीएनए कडून. डीएनए कडून आरएनएच्या मदतीने प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस म्हणजे सेंट्रल डोग्मा ज्याला म्हटलं होतं. या प्रोसेस मध्ये पहिलीच ही स्टेप आहे की आरएनए मधनं आरएनए तयार होण्याची जी प्रोसेस आहे. आता या आरएनए मध्ये सर्वप्रथम तुम्हाला आरएनए हे 3 प्रकारचे असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. mRNA, rRNA, then tRNA. mRNA, M stand for messenger, then R stand for ribosomal, R stand for T stand for transfer. आता एक लक्षात घ्यायचं आहे, there is a nucleus and this process, particularly in the transcription, that process in the formation of mRNA, this process is going on in the nucleus. या न्यूक्लियस मध्ये mRNA तयार होण्याची प्रोसेस सुरू होत आहे. लक्षात घ्यायचं, सुरू होईल या ठिकाणी. जी mRNA प्रोसेस जी सुरू असते ही न्यूक्लियस मध्ये आहे. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर जे इतर ऑर्गनली आहेत, सायटोप्लाझम आहे, याला न्यूक्लियसला जे काही न्यूक्लिओ होल्स असतात त्याला आपण न्यूक्लिओपोर्स म्हणतो. आणि इथे mRNA जी प्रोसेस तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही mRNA या ठिकाणी तयार झाल्यानंतर मग या ठिकाणी जे काही सिक्वेन्स असेल mRNA या ठिकाणी जो तयार झालेले रेप्लिकेशन आहे डीएनएचं, हे जे रेप्लिकेशन हा mRNA न्यूक्लिओपोरच्या माध्यमातून हा सायटोप्लाझम मध्ये येईल. सायटोप्लाझम मध्ये खास करून आपण शिकलेले आहात की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा जो एक पेशी मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो प्रोटीन सिंथेसिस करतो, ज्याच्यावर डॉट डॉट ते रायबोझोम्स असतात. आणि या रायबोझोमना आपण म्हटलेलं होतं की प्रोटीन तयार करण्याची जी फॅक्टरी ज्याला म्हणतो आपण, मीन्स द प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स, पर्टिक्युलरली दॅट प्रोसेस हॅपन इन द रायबोझोम. सो दॅट रायबोझोम्स ऑन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हा जो mRNA जो रेप्लिकेशन ऑफ डीएनए ज्याला म्हणू आपण, डीएनए ची जी कॉपी बनलेला जो एक धागा असेल
जे काही रेप्लिकेशन मधनं तयार झालेला mRNA जो मालिक्यूल आहे, हा मालिक्यूल या केंद्रकाच्या बाहेर येऊन या ठिकाणी रायबोझोमवर चिपकतो. लक्षात घ्या, रायबोझोमवर आलेला आहे. न्यूक्लियस, त्याच्यानंतर mRNA तयार झाला. आता mRNA कसा तयार होतो, तर या ठिकाणी ही प्रोसेस लक्षात घ्यायची आहे. आय हॅव मॅग्निफाय दिस स्ट्रक्चर हिअर. इथे कशा पद्धतीने mRNA या ठिकाणी तयार झालेला आहे, ही 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 हा जो एक चेन तयार झालेला दिसतो या ठिकाणी मालिक्यूल, हे आपल्याला समजणे महत्वाचं आहे. हा न्यूक्लियस आहे. जर तुम्ही या ठिकाणी डीएनए चे दोन धागे सरळ जर केले, आपण साधारण न्यूक्लियस हा एक डबल हेलिक्स आणि ट्विस्टेड या अशा पद्धतीने एकमेकाला ट्विस्ट झालेला असतो. तर या ठिकाणी ज्या वेळेला mRNA तयार होत असतो, तर त्यावेळेला हे जे ट्विस्ट असते, जसं आपण धागा फोल्ड केलेला असेल आणि जर सरळ केला काही भागापुरता, परत तो फोल्ड होऊन जाईल ना. हे ज्या वेळेला सरळ होतात, ज्या वेळेला हे दोन स्ट्रँड सरळ होतात, ते ही पोझिशन साधारणपणे अशी आपल्याला दिसेल. आता एक आठवायचं आहे आपल्याला की हे जे डीएनए चे दोनही धागे आहेत, these are the two strand of DNA. या ठिकाणी या दोन धाग्यांवर आपल्याला माहित आहे की हे दोन धागे कम्प्लिटली एकमेकाचे अपोजिट असतात आणि न्यूक्लियोटाइडने हे कम्प्लिटली एकमेकाशी कनेक्टेड आहे, ज्यामध्ये नायट्रोजनस बेस आहे, फॉस्फेट ग्रुप आहे, त्याच्यानंतर पेंटोज शुगर आहे, अशा पद्धतीने बांधलेले असतात. आणि विशेष म्हणजे जे नायट्रोजनस बेस आपण शिकले 4 ATCG GC ATTA, हे जी कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आपण मागे बघितलेली होती, तर या पद्धतीने या ठिकाणी इथे तुम्हाला हे या ठिकाणी जोडी दोन धागे दिसतील. लक्षात घ्यायचं म्हणजे हा जो या ठिकाणी एक धागा जर ए आहे, तर हा दुसरा धागा या ठिकाणी टी, अशा पद्धतीने हा हायड्रोजन बॉन्डशी जोडलेला आपण बघितलेला होता डबल. लक्षात घ्या, mRNA तयार होण्याच्या अगोदरची प्रोसेस आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी mRNA तयार होण्याच्या अगोदरची ही प्रोसेस आहे, ज्यामध्ये हे बंध या पद्धतीने बांधलेले आहेत. आता ज्या वेळेला mRNA प्रोसेस तयार होण्याची प्रोसेस तयार होते, सुरू होते, तर या ठिकाणी हा जो बंध आहे, या दोघांमधला जो बॉन्डिंग आहे, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग जी या ठिकाणी जसं ए शी टी सोबत जोडला आहे, टी शी ए आहे, जी शी सी जोडलेला आहे, सी शी जी जोडलेला आहे, ए सी टी जोडलेला आहे. सो देयर इज अ कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. These are the nitrogenous base which are present particularly on the nucleotide of DNA. At the time of mRNA formation, ज्या वेळेला रेप्लिकेशन म्हणजे ज्या वेळेला डीएनए आपल्या एका स्ट्रँडची कॉपी करण्याची प्रोसेस करतो, त्यावेळेला लक्षात घ्यायचं या ठिकाणी इथला हा जो बंध आहे, या ठिकाणी हा बंध विशिष्ट एन्झाईमच्या प्रोसेसमध्ये, विशिष्ट एन्झाईमच्या इन्फ्लुएन्स मध्ये या ठिकाणी हा बंध ब्रेक होतो. हा जो भाग आहे, या स्ट्रेनला आपण नाव दिलं होतं टेम्पलेट स्ट्रेन. लक्षात घ्या, ही प्रोसेस टेम्पलेट स्ट्रेनवर होते, कोडिंग स्ट्रेनवर होत नाही. लक्षात घ्यायचं आहे. अपोजिट डायरेक्शनने दोन स्ट्रेन असतात म्हणून आपण मागे बघितलं होतं. या टेम्पलेट स्ट्रेनवर ज्या वेळेला या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी नायट्रोजन बेस दिलेले आहे, कॉम्प्लिमेंटरी बेस या ठिकाणी जे पेअरिंग होती ती ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी mRNA इथे डुप्लिकेटिंग या ठिकाणी मॉलिक्युल्स तयार होत असताना किंवा ही स्ट्रेन तयार होत असताना अगदी त्यांच्या विरोधात जोडी या ठिकाणी नायट्रोजन बेस याच्याशी तयार होण्याची प्रोसेस या ठिकाणी होते. जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी थायमिन आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी ॲडेनिन तयार झालेला दिसतो. त्याच्यानंतर इथे ॲडेनिन आहे, तर या ठिकाणी मात्र mRNA तयार होताना इथे थायमिन तयार होणार नाही. या ठिकाणी डीएनए मध्ये ATCG आपण जे बघितलं होतं, ATCG, तर या ठिकाणी या टी च्या ऐवजी RNA मध्ये खास करून तुम्हाला युरॅसिल तयार झालेला दिसेल. युरेसिल लक्षात ठेवायचं आहे. नायट्रोजन बेसच आहे, इट इज ऑल्सो नायट्रोजन बेस, बट इन द प्लेस ऑफ थायमिन इट विल फॉर्म अ युरेसिल आहे. या ठिकाणी जे काही तुम्हाला नायट्रोजन बेस आहे, अशाच पद्धतीने अगदी विरोधार्थी कॉम्प्लिमेंटरी पेअर या ठिकाणी अशाच पद्धतीने तयार झालेली दिसेल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला थायमिन ऐवजी
युरॅसिल तयार झालेला दिसतो आणि ही जी काही स्ट्रेन तयार झालेली असेल या ठिकाणी ही स्ट्रेन एमआरएनए मेसेंजर आरएनए, लक्षात घ्या मेसेंजर आरएनए काय करतो की या न्यूक्लियस मधून, हा न्यूक्लियस आहे याला न्यूक्लिओपोर्स आहे, या न्यूक्लियस मधून तयार झालेली ही जी स्ट्रीप असेल, कुठली स्ट्रीप न्यूक्लियस मध्ये तयार झालेली, कोण केलेला आहे या ठिकाणी डीएनएसी प्रोटीन सिंथेसिस साठी जर आपल्याला या ठिकाणी प्रोसेस पुढे न्यायची असेल तर डीएनए तर बाहेर आलेला नाही न्यूक्लियसच्या, तर डीएनए आपल्या एका स्ट्रेनची कॉपी, डीएनए आपली कॉपी एमआरएनएच्या रूपामध्ये न्यूक्लियसच्या बाहेर या ठिकाणी पाठवलेला आहे. कोण आणलेला आहे तो एमआरएनए मेसेंजर एमआरएनएचं काम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एमआरएनएचं काम न्यूक्लियस मधून डीएनएची कॉपी केल्यानंतर ती कॉपी तो जो स्ट्रेन आहे हा सायटोप्लाझम मध्ये घेऊन आलेला आहे आणि सायटोप्लाझम मध्ये इथे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम भाग आहे यामध्ये रायबोझोम जो महत्वाचा प्रोटीन सिंथेसिस मध्ये महत्वाचा घटक असतो, या ठिकाणी ही जे एमआरएनए जी मॉलिक्यूल आहे या ठिकाणी रायबोझोमल याच्यावर येतो, रायबोझोम मध्ये येतो आणि रायबोझोम मध्ये आल्यानंतर आता जी पुढची प्रोसेस आहे ती प्रोटीन फॉर्मेशन साठी ही प्रोसेस आता या रायबोझोम मध्ये प्रोसेस सुरू होते, लक्षात घ्या. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप इज that is the transcription स्क्रिप्ट से ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. कुठली स्क्रिप्ट? डीएनए वरील एका स्ट्रँडची स्क्रिप्ट ज्याची कॉपीड झाली आणि कॉपीड झाल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचं एमआरएनए मध्ये कन्वर्ट झालं आणि या ठिकाणी एमआरएनए मध्ये कन्वर्ट होत असताना फक्त आरएनए मध्ये काय झालेलं आहे, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हा नायट्रोजन बेस त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे आणि तो मॉलिक्यूल ती जी स्ट्रेन आहे ही न्यूक्लियस मधून बाहेर आली, सायटोप्लाझम मध्ये कुठल्या भागावर आली, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम व जे रायबोझोम्स असतात ज्यांचं मुख्य काम प्रोटीन सिंथेसिस करण्याचं आहे, प्रोटीन तयार करणे आहे, इथे ही स्ट्रेन आली. या प्रोसेसला नाव आहे ट्रान्सक्रिप्शन. या ठिकाणी जे एमआरएनए स्ट्रँड, या ठिकाणी एमआरएनए जो मॉलिक्यूल आहे न्यूक्लियस मधून रायबोझोमवर आला. आता आपण या ठिकाणी ही डायग्राम या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ केली. कशा पद्धतीने? ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन मध्ये लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज अ स्ट्रँड ऑफ एमआरएनए. हे एमआरएनए आहे या ठिकाणी. या एमआरएनए वर या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने इथे जे नायट्रोजन बेस आहेत ते मी या पद्धतीने मांडलेले आहेत. जे काही या ठिकाणी तुम्हाला नायट्रोजन बेस माहित आहे त्या पद्धतीने आपण मांडू शकता. फक्त या ठिकाणी आपल्याला एक माहित आहे की जे नायट्रोजन बेस 4 आहेत हे फक्त डीएनए मध्ये असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. फरक हा एक लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जे एमआरएनए वर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे जसं AUGUUC, त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता परत AGUC. अशा पद्धतीने जे काही या ठिकाणी एकंदरीत नायट्रोजन बेस या ठिकाणी तयार झालेला असेल, हा एमआरएनए स्ट्रिप इथे आल्यानंतर आता याला जोडलेला जो भाग आहे हा रायबोझोम लाल अक्षरामध्ये या ठिकाणी दिलेला आहे बघा. हा लाल भागामध्ये हा जो भाग आहे ना रायबोझोम या ठिकाणी लाल भागामध्ये. लक्षात घ्या ही प्रोसेस कुठे घडत आहे? रायबोझोम मध्ये घडत आहे. कुठली प्रोसेस आहे आता या ठिकाणी घडणारी? रायबोझोम मध्ये घडणारी प्रोसेस आपण कुठल्या बघणार आहोत? ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता आपल्याला प्रोटीन तर तयार करायचं आहे आणि प्रोटीन तयार करण्यासाठी अमिनो ऍसिड गरजेचं आहे. मग या अमिनो ऍसिडना एकत्र जोडण्यासाठी मग तिथे विशिष्ट प्रकारचे जे आरएनए काम करणारा जो घटक आहे तो घटक आहे या ठिकाणी ट्रान्सफर टीआरएनएचा जो काम आहे. व्हॉट इज द मेन रोल ऑफ टीआरएनए? लक्षात घ्या मेसेंजर काय केलेला आहे न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये एमआरएनए आणलेला आहे. मेसेज घेऊन तो एक कोडिंग घेऊन आलेला आहे. त्याच्यानंतर रायबोझोमल वर या ठिकाणी हा एमआरएनए फीड झालेला आहे आणि आता प्रोटीन सिंथेसिस साठी आपल्याला गरज आहे अमिनो ऍसिडची. सो विच आर दॅट अमिनो ऍसिड आर स्कॅटर्ड इन द सेल इन डिफरंट प्लेसेस.
So if we want to collect that all these amino acid, so it is required a transfer tRNA. So tRNA, it will play a major role in the process of synthesis of protein. Protein synthesis मध्ये tRNA चा रोल काय असतो की या सेल्स मध्ये जे जे विखुरलेले अमिनो ऍसिड आहेत या ठिकाणी ते अमिनो ऍसिड लक्षात ठेवा, या ठिकाणी ते अमिनो ऍसिड mRNA वर जे काही या ठिकाणी नायट्रोजन बेस मध्ये जे काही कोडिंग आलेलं असेल या कोडिंगला पेअरिंग करण्यासाठी जे अमिनो ऍसिड आहे ते अमिनो ऍसिड कलेक्ट करण्याचं काम tRNA करत असतो. ट्रान्सलेशन म्हणजे काय तर या mRNA वर जे काही आता या ठिकाणी नायट्रोजन बेसचे जे कोड आहे कोड मध्ये आलेला आहे. आपल्याला माहित आहे की मोबाईल मध्ये सुद्धा आपली जी इन्फॉर्मेशन आहे काही काळानंतर ऍक्च्युली ती एन्स्क्रिप्ट होते आणि त्याच्यामध्ये कोड रूपामध्ये स्टोअर केली जाते. समवेअर कम्प्युटर मध्ये असेल, मोबाईल मध्ये असेल, जे काही जसं इन्फॉर्मेशन एखाद्या कोड मध्ये स्टोअर होते तर यामध्ये जे काही डाटा इथून जे काही नायट्रोजन बेसेस किंवा जे मॉलिक्युल या ठिकाणी mRNA जो आलेला आहे तो कोडिंग स्वरूपामध्ये आलेला आहे. याला आपण म्हटलेलं आहे ट्रिपलेट कोडॉन. व्हाय इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन? व्हाय? बिकॉज दिस ट्रिपलेट कोडॉन actually this three nitrogenous base make a one codon. या 3 नायट्रोजन बेस पासून एक कोडॉन तयार झालेला आहे म्हणून याला ट्रिपलेट कोडॉन म्हटलेलं आहे. आणि या ट्रिपलेट कोडॉन विषयी आपल्याला माहित असेल की भारतीय जे वंशाचे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जवळपास 20 अमिनो ऍसिड म्हणजे या ट्रिपलेट कोडॉनला जे मॅच करणारे किंवा एकंदरीत प्रोटीन सिंथेसिस मध्ये जे अमिनो ऍसिड जवळपास कशा पद्धतीने सेल्स मध्ये असतात याविषयी जवळपास 20 अमिनो ऍसिडचा शोध डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी लावलेला. 1968 मध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना यांना सुद्धा या संशोधनाबद्दल नोबेल प्राइज देऊन गौरवण्यात आलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी आता इथे काय म्हणलंय ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये की इथे जे कोडॉन आहेत, आता कोणते कोडॉन आहेत जर आपण या ठिकाणी इथे लाईन जर बघितली मी वाचलेला आहे इथे जसं AUG हा एक कोडॉन झाला. 3 अमिनो ऍक्च्युली 3 नायट्रोजनस बेस. त्याच्यानंतर समोरचे जे 3 आहेत UC हा दुसरा कोडॉन झाला. तिसरा कोडॉन याच पद्धतीने या ठिकाणी असू शकतो. परत या ठिकाणी AUG हा तिसरा कोडॉन होईल या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर अशा पद्धतीने 3 जे पेअर आहेत याला आपण कोडॉन ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. यांना काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन. आता एक मुद्दा लक्षात घ्या की या ट्रिपलेट कोडॉनवर अमिनो ऍसिड कशा पद्धतीने या ठिकाणी आणल्या जातात तर लक्षात घ्यायचं tRNA काय करतो की या tRNAचं काम या सेलमध्ये कोणतं आहे कारण या सेलमध्ये जे अमिनो ऍसिड स्कॅटर्ड असतील त्या स्कॅटर्ड अमिनो ऍसिडला घेऊन हा tRNA या ठिकाणी या कोडॉनच्या जोडणारा जे काही घटक आहेत जे नायट्रोजन बेस आहेत त्याच पद्धतीचं कोडिंग तो या ठिकाणी या सेल्स मधून जे काही असतील विखुरलेले त्याच्यामधनं घेऊन येतो. आणि मग या ठिकाणी जसा हा कोडॉन आहे तर याच्याशी जोडी लागणाऱ्याला जसं आपण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग बघितलं होतं DNA मध्ये सेम प्रोसेसेस होते की सेम प्रोसेस या ठिकाणी घडते की सेम अँटीकोडॉन हा जो ग्रुप असेल हा tRNA या ठिकाणी घेऊन येतो आणि अशा पद्धतीने आल्यानंतर हे या ठिकाणी बॉन्डिंग फॉर्मेशन होतं. लक्षात घ्या प्रोटीन सिंथेसिस साठी कोणी आणलेला आहे? tRNA आणलेला आहे. आणि हे जे कोडिंग आहे याला म्हटलेलं आहे अँटीकोडॉन. कोडॉन हे आहे AUG ह्या तिघांचा एक कोड बनलेला आहे. याला मॅच करण्यासाठी जो अँटीकोडॉन असेल अगदी आपण मागे बघितलेला आहे A शी जोडी करणारा युरॅसिल असेल. T नाही होणार कारण थायमिन हा RNA मध्ये नसतो. मग RNA मध्ये कोणता असतो? युरॅसिल. म्हणून A सोबत युरॅसिलची जोडी होईल, U सोबत ॲडेनिनची जोडी होईल आणि G सोबत सायटोसिनची जोडी होईल. म्हणजे या ठिकाणी UAC हा जो कोडॉन घेऊन आलेला हा जो ट्रान्सफर tRNA आहे हा tRNA या ठिकाणी जो अमिनो ऍसिड घेऊन आलेला असेल या ठिकाणी सेल मधनं याच्या डोक्यावर आपल्याला या ठिकाणी दिसता इथे हा अमिनो ऍसिड घेऊन tRNA आला
आणि यांची अँटीकोडॉनसोबत या कोडॉनसोबत या ठिकाणी पेअरिंग झाली. पेअरिंग झाल्यानंतर हा अमिनो ऍसिड या ठिकाणी इथे ड्रॉप होईल आणि ज्या वेळेला हे पेअरिंग होईल त्यावेळेला हा जो टीआरएनए आहे हा इथून निघून जाईल. लक्षात घ्या, हा बाहेर चालला जाईल. चला, याचं काम झालं. या ठिकाणी अमिनो ऍसिडला शोधून आणला, इथे जोडला, हा इथून निघून जाईल. दुसरा टीआरएनए या ठिकाणी येईल अशा पद्धतीने जोडी घेऊन. आता जसं या ठिकाणी UUC आहे ते या ठिकाणी काय लागेल, U च्या वर A लागेल, इथे A लागेल आणि इथे Z लागेल. AAG चा जो काही ट्रिपलेट कोडॉन असेल, अँटीकोडॉन, हा अँटीकोडॉन टीआरएनए घेऊन येईल, याच्याशी बॉन्डिंग करेल आणि जशी याच्याशी बॉन्डिंग होईल याच्यासोबत कुठला तरी एक अमिनो ऍसिड असेल, तो अमिनो ऍसिड या ठिकाणी या पहिल्या अमिनो ऍसिडशी बॉन्डिंग करतो. लक्षात घ्या, अशा पद्धतीने वर शृंखला तयार होत जाईल. याचं काम झालं की हा निघून जाईल. बट ऍट द सेम टाइम व्हॉट हॅपन, या ठिकाणी याच वेळेला नेमकं काय घडतंय की हा जो रायबोझोम आहे, या लक्षात घ्या. आता महत्वाचा मुद्दा आहे की ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. तर ट्रान्सलोकेशन म्हणजे की या ठिकाणी हा जो रायबोझोम आहे, या रायबोझोमचं काम हे आहे की जसं या ठिकाणी हा प्रोटीन आणल्यानंतर इथे जो अमिनो ऍसिड असेल या ठिकाणी आणल्यानंतर इथे बॉन्डिंग झाल्यानंतर याचं काम झाल्यानंतर हा निघून जाईल. तर त्यावेळेला या ठिकाणी रायबोझोम आपली जागा पुढच्या अँटीकोडॉनकडे या ठिकाणी ट्रिपलेट कोडॉनकडे या ठिकाणी सरकवतो. लक्षात घ्या, बिलकुल एक हा कोडा निघून गेला तर इथे ज्या वेळेला कोडा निघून जाईल तेव्हा रायबोझोम या ठिकाणी परत या दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनशी या ठिकाणी पुढे सरकेल. अशा पद्धतीने म्हणजे पुढे सरकला या ठिकाणी, याचं काम झालं बरोबर. याच्यासोबत या ठिकाणी हा जो रायबोझोम आहे पुढे सरकला, परत याचं काम झालं, परत या ठिकाणी हा निघून जाईल, दुसरा टीआरएनए एखादा अमिनो ऍसिड या ठिकाणी घेऊन येईल आणि या ठिकाणी परत अशा पद्धतीने अँटीकोडॉन होईल. या ठिकाणी याचं काम झालं की परत या ठिकाणी रायबोझोम पुढे सरकेल, परत या ठिकाणी टीआरएनए घेऊन येईल अँटीकोडॉन आणि प्रोटीन सिंथेसाइज प्रोसेस मध्ये अमिनो ऍसिड वरच्या याला जोडेल आणि या ठिकाणी अशा पद्धतीने इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे काय घडलेलं आहे की वर अमिनो ऍसिडची या ठिकाणी एक शृंखला तयार झालेली दिसते. लक्षात घ्या, इथे वर हे अमिनो ऍसिड आहे आणि दिस चेन इज कॉल्ड, या चेनला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन. लोकेशन म्हणजे त्या कोडांसोबत ही रायबोझोमची जागा पुढे 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 बदलत जाते अमिनो ऍसिड जोडत असताना आणि शेवटी अमिनो ऍसिड तयार होतो. सो दिस इज ए ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन म्हणजे आपण काय म्हटलेलं होतं की याला जे mRNA वर कोडान आहेत याला अँटीकोडॉन शोधण्याचं काम टीआरएनए द्वारे होत असते आणि ते शोधून आणण्याचं काम जेव्हा टीआरएनए द्वारे होते त्याला म्हटलं होतं आपण ट्रान्सलेशन. लक्षात घ्या, आणि ट्रान्सलेशन झाल्यानंतर ट्रान्सलोकेशन म्हणजे या ठिकाणी एक कोडानचं काम झाल्यानंतर पुढच्या कोडानवर ज्या वेळेला अँटीकोडॉन ज्या वेळेला आणण्यासाठी परत टीआरएनए या ठिकाणी येत असतो तर त्या टीआरएनए सोबत या ठिकाणी रायबोझोम आपली जागा चेंज करतो, त्याला म्हटलेलं आहे ट्रान्सलोकेशन. तर अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे शेवटी अमिनो ऍसिडची चेन तयार होते आणि नंतर प्रोटीन फॉर्मेशन होतो. सो एट दॅट लास्ट मध्ये आपण शेवटी काय घडलेलं आहे, सो शेवटी आपण एकंदरीत जर बघितलं सो एट द लास्ट फ्रॉम डीएनए पासून शेवटी प्रोटीन फॉर्मेशन झालेलं आहे विथ द हेल्प ऑफ आरएनएच्या माध्यमातून. मला वाटते की या ठिकाणी ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन याबद्दलची जी तुमची आयडिया आहे क्लिअर झाली असेल मी अशी अपेक्षा करतो. हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. धन्यवाद.